चला ओके. आज आपण डिस्कस करणार आहे की जे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा चॅप्टर नंबर आपला जे फर्स्ट आहे त्याच्या रिलेटेड आपण प्रिव्हियस क्लासमध्ये आपण भरपूर काही नोट्स बघितल्या होत्या किंवा रॉबर्ट विटकर सरांनी जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे त्यांचे जे कशाच्या बेसिसवर दिलेलं आहे तर ते त्यांनी 5 क्रायटेरिया फॉलो केले, बरोबर आहे की नाही. त्या क्रायटेरियाबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. आज त्याच्या समोरचे पॉईंट्स कंप्लीट करणार आहे. एकदा रिवाइज करून घेऊ बघा की व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्सची स्टडी रॉबर्ट विटकर सरांनी केलेली आहे. त्याच्या बेसिसवर त्यांनी काय विचार केला आहे की आपल्याला या पर्टिक्युलर ॲनिमल्स किंवा प्लांट्सला एक क्लासिफिकेशन देणे आवश्यक आहे. याच्या प्रिव्हियसली रॉबर्ट सरांच्या आधी सुद्धा भरपूर सारे क्लासिफिकेशन झालेले आहे, पण त्याच्यामध्ये जे 100% क्लॅरिटी असायला पाहिजे ते झालेली नाही आहे. ओके, तर त्याच्यासाठी मग काय करण्यात आलं, रॉबर्ट सरांनी 5 क्रायटेरिया कन्सिडर केले आणि त्या 5 क्रायटेरियाच्या बेसिसवर त्यांनी काय केलंय, क्लासिफिकेशन केलं आहे. ओके, तर क्लासिफिकेशनची का गरज पडली हे पण सुद्धा आपण बघितलं होतं की 2011च्या सेन्ससनुसार 87 मिलियन्स ऑफ स्पेसिस आहे, बरोबर आहे की नाही. तर हे 87 मिलियन्स ऑफ स्पेसिसचं पर्टिक्युलर एका स्पेसिसची जर आपल्याला स्टडी करणे पॉसिबल आहे का, नाही आहे. त्याच्यासाठी मग आपल्याला क्लासिफिकेशन करण्यात आले, पण काही डाऊट नाही. ओके, त्याच्यानंतर आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची डेफिनेशन बघितली आहे किंवा द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम into groups and subgroups is called as biological classification. इथपर्यंत काही डाऊट आहे. ओके, नेक्स्ट आपण बघितलं होतं की विटकर कन्सिडर्ड द फॉलोइंग क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. या पॉइंट आपण इंग्लिश पर्यंत पोहोचलो होतो. याच्यामध्ये आपण कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम बघितलाय. ओके, त्याच्यानंतर बघा तर बघा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर बघितलं होतं. फर्स्ट ऑफ ऑल आपण मीनिंग बघितलं होतं किंवा व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॉम्प्लेक्सिटी. कॉम्प्लेक्सिटीचं मीनिंग काय होते. ओके, आपण जर क्वेश्चन आपल्याला कोणी विचारला की आधी का सायन्स स्टुडंट सगळ्यांना असं वाटतं किंवा हे काहीतरी नवीन आन्सर देईल, बरोबर की नाही. तर जर कोणी सपोज टू बी आपल्याला विचारलं की व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॉम्प्लेक्सिटी, कारण की तुम्ही कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम हा शब्द यूज करत आहे इन रॉबर्ट विटकर क्लासिफिकेशन क्रायटेरिया. ओके, तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ द कॉम्प्लेक्सिटी. कॉम्प्लेक्सिटीचं ऍक्च्युअल मध्ये मीनिंग काय आहे, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला एखादी गोष्ट स्टडी करायची, मी जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे, तुम्हाला जर सपोज टू बी मी हे एक एक्झाम्पल दिलं आहे. ओके, हे 2 मटेरियल आहे माझ्याकडे, हा आहे माझ्याकडे रिमोट आणि हा आहे माझ्याकडे एक पर्टिक्युलर फायबरचं आहे एक इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, तर जर मी तुम्हाला म्हटलं किंवा या दोन्ही गोष्टीला तुम्हाला एकदम बारकाईने ऑब्झर्व करायचं आहे आणि हे कशापासून बनलेले आहे, याच्यामध्ये काय काय मटेरियल आहे, किती पार्ट्स आहे हे स्टडी करायचं आहे. तर तुम्हाला बघा, जेव्हा तुम्ही हा रिमोटला बघसाल तर याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहे. फॉर एक्झाम्पल हा याची बॉडी आहे, याच्यानंतर व्हेरियस टाइप्स ऑफ नेव्हिगेशन कीज आहे याच्यातनी. जर तुम्ही बॅकसाइड उघडलं तर याच्यामध्ये सेल्स आहे, अदर ऑप्शन्स, अदर मटेरियल भरपूर आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजेच की याच्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत स्टडी करण्यासाठी. ओके, आणि जर तुम्ही याला कन्सिडर केलाय तर याच्यामध्ये काय आहे, काहीच नाही. एक प्लास्टिक फायबरचं एक पर्टिक्युलर आकार दिलेला आहे, स्ट्रक्चर नाही याच्यामध्ये, आतमध्ये काही आहे ना बाहेर काही आहे, याचं फंक्शन काय हे सुद्धा माहिती नाही. म्हणजे हे सिम्पली आपण स्टडी करू शकतो या बाबतीची ॲज कम्पेअर्ड टू दिस, बरोबर आहे की नाही. म्हणजे मला याला स्टडी करण्यासाठी जास्त किचकट जाईल, म्हणजे हे कॉम्प्लेक्स आहे ऑब्झर्व स्टडी करण्यासाठी, बरोबर आहे की नाही. डिफिकल्ट आहे अंडरस्टँड होण्यासाठी, समजण्यासाठी, बरोबर आहे की नाही. तर अशी कोणतीही गोष्ट जे डिफिकल्ट टू अंडरस्टँड आहे, काय आहे डिफिकल्ट टू अंडरस्टँड, त्याला आपण म्हणतोय कॉम्प्लेक्स मटेरियल किंवा कॉम्प्लेक्स स्टडी किंवा कॉम्प्लेक्सिटीचा मिनिंग असाच होतोय की डिफिकल्ट टू अंडरस्टँड. ओके, इथपर्यंत काही डाऊट आहे. त्याच्यानंतर बघा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मध्ये आपण काय बोलतो होतो किंवा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मध्ये दोन बेसिसवर किंवा क्लासिफिकेशन केलेलं आहे की कोणते सेल जास्त डिफिकल्ट टू अंडरस्टँड आहेत त्यांना एका वेगळ्या ग्रुपमध्ये टाकूया आपण, आणि असे सेल जे भरपूर जास्त सिंपल आहेत, ओके, जसं युनिसेल्युलर्स, ओके, त्याला आपण एका साईडला टाकू. तर याच्यामध्ये 2 डिवायडेशन केलेलं आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मध्ये किंवा प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. इथपर्यंत काही डाऊट आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम पण बघितलं आपण किंवा कोणता ऑर्गॅनिझम की त्याची जी बॉडी आहे, सपोज मी माझीच तुम्हाला स्टडी करायची, वी आर दी मल्टीसेल्युलर्स. माझ्या बॉडीमध्ये भरपूर सारे व्हेरियस टाइप्स ऑफ सेल्स आहेत, भरत्या सेलपासून व्हेरियस टाइप्स ऑफ टिश्यू, व्हेरियस टाइप्स ऑफ ऑर्गन्स बनलेले आहेत. म्हणजेच की माझे स्टडी करणं, मल्टीसेल्युलरची स्टडी करणं डिफिकल्ट आहे ॲज कम्पेअर्ड टू दी युनिसेल्युलर जे फक्त एकाच सेलपासून बनलेले, बरोबर आहे की नाही. म्हणजेच की कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिले आहेत, दॅट इज दी युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर, 2 कन्सिडरेशन आहे.
कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मध्ये एकच आहे, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये काय आहे, युनिसेल्युलर्स अँड मल्टीसेल्युलर्स. इथपर्यंत काय डाऊट आहे? आता नेक्स्ट बघा मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे. आता आपण समोर समोर जात चालू. ओके, मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे बघा. काय झालं याला, हा कॉम्प्लेक्सिटीचं मीनिंग तुम्हाला मी आता सांगितलं आहे. ओके, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मध्ये प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल येतात. आता जर तुम्ही हे प्रिव्हियस इयरला ऑलरेडी स्टडी केलेले आहे म्हणून मी तुम्हाला याला हे पॉईंट इंग्लिश करून दाखवत नाही. जर सपोज टू बी तुम्हाला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलचे बेसिक डिफरन्स माहित नसेल तर तुम्ही याला ऑब्झर्व करा. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही. ओके, आणि या स्क्रीनशॉट मध्ये बघा तुम्हाला हे बेसिक इन्फॉर्मेशन स्टडी करायची. पहिली गोष्ट तर मागच्या वर्षी ज्यांनी केली असेल इमानदारीनं त्याला माहीतच असेल. ज्याला मागच्या वर्षीचं आठवण नाही आहे तर ते बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून ते प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल्सची इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. किंवा त्याच्यामध्ये मोस्ट प्रोकॅरियोटिक सेल्स आर युनिसेल्युलर अँड युकॅरियोटिक कसे राहतात, मल्टीसेल्युलर. म्हणजे हे जास्त सिंपल स्ट्रक्चरचे आहे, हे जास्त टिपिकल कॉम्प्लेक्स आहे, डिफिकल्ट टू अंडरस्टँड. बरोबर आहे की? The nucleus is poorly defined due to absence of nuclear membrane. न्यूक्लिअर मेम्ब्रेन absence असल्यामुळे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस absent राहतो. ओके, आणि तेच जर आपण बघितलं युकॅरियोट्स मध्ये तर न्यूक्लियसची सेल मेम्ब्रेन वेल डेव्हलप असल्यामुळे न्यूक्लियस प्रेझेंट राहतो. बघा, न्यूक्लियस इज absent and nucleus is present. नेक्स्ट बघा, सेल ऑर्गेनेल्स सच एज प्लास्टिसाइड, माइटोकॉन्ड्रिया, गोल्जी बॉडी इटीसी आर absent in the प्रोकॅरियोटिक सेल. असे सेल ज्याच्यामध्ये ना माइटोकॉन्ड्रिया आहे ना गोल्जी बॉडी आहे ते कोणते राहतील, प्रोकॅरियोटिक्स. आणि असे सेल ज्याच्यामध्ये सेल ऑर्गेनेल्स आहे, त्याच्यानंतर माइटोकॉन्ड्रिया आहे, त्याच्यानंतर गोल्जी बॉडी आहे, म्हणजेच की जास्त डिफिकल्ट टू अंडरस्टँड टाईपचं स्ट्रक्चर आहे, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे त्याचं, ते कोणते राहतील, युकॅरियोटिक सेल राहतील. ओके, त्याच्यानंतर बॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन अल्गी आर दी प्रोकॅरियोटिक सेल. दिस आर दी एक्झाम्पल्स. ओके, आणि इथं युकॅरियोटिक्स मध्ये काय ना, फंगी, प्लांट and animal cells are the eukaryotic cell. इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके, त्याच्यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे ऍक्च्युअल मध्ये प्रोकॅरियोटिक सेल कसे राहते. ओके, प्रोकॅरियोटिक सेल जर मी तुम्हाला म्हटलेलं आहे, ओके, प्रोकॅरियोटिक सेल म्हटलं तर जास्त काही नाही, एक पर्टिक्युलर डीएनए चा स्ट्रक्चर आहे आतमध्ये आणि आउटर सेल वॉल्स आहे, याच्याकडे आउटर कव्हरिंग आहे, एक पर्टिक्युलर वॉल्स आहे. जास्त डिफिकल्ट टू अंडरस्टँड नाही आहे, जास्त ऑर्गनेल्स किंवा इनर मटेरियल कमी आहे आपल्या भाषेमध्ये. समजलंय? जर तुम्ही बघा इथे हे आहे तुमचं युकॅरियोटिक सेल, तर याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहे. फॉर एक्झाम्पल बघा, गोल्जी बॉडी आहे, पेरोझोसम्स आहे, माइटोकॉन्ड्रिया आहे, सायटोस्केलेटन आहे, रायबोझोम्स आहे, सायटोसोल्स आहे, न्यूक्लियस आहे, न्यूक्लिओस आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. म्हणजेच की अशा जास्तीत जास्त गोष्टी आहेत ज्याला आपल्याला स्टडी करणे अजून जास्त टिपिकल्ट होणार आहे. म्हणजेच की हे सेल कोणता आहे, युकॅरियोटिक सेल. कोणता आहे, युकॅरियोटिक सेल. ओके, आता बघा नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. आता सांगितलं युनिसेल्युलर्स अँड मल्टीसेल्युलर. लास्ट वन आहे आपला आता मोड ऑफ न्यूट्रिशन. आता बघा या मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये काय येते. ओके, मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये काय ना, काही आयडिया आहे का? बघा, हा जे आपल्याकडे मेन टायटल आहे, ओके, हा जे क्रायटेरियाचा मेन हे आहे, टायटल आहे किंवा पॉईंट म्हणता येईल, याच्या बेसिसवरच आपण कळू शकतोय किंवा ऍक्च्युअल मध्ये याच्यामध्ये काय दिलेलं आहे. काय असेल, मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजेच की एक पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम म्हणा किंवा प्लांट्स म्हणा किंवा ॲनिमल्स, ते कोणत्या प्रकारे स्वतःचा न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करत आहे, म्हणजे घेत आहे, इनटेक करत आहे. समजलंय? तर फॉर एक्झाम्पल मी माझा न्यूट्रिएंट कशा प्रकारे मी अन्न ग्रहण करतोय. ओके, प्लांट्स त्यांचं जे आवश्यक असलेलं न्यूट्रिएंट आहे, म्हणजे त्याचं जे फूड आहे, काय करतात, ऍब्सॉर्ब करतात जमिनीतून. बरोबर आहे की नाही? त्याच प्रकारे जे कोणतेही ऑर्गॅनिझम म्हणा किंवा ॲनिमल्स किंवा प्लांट्स म्हणा, हे